मी आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. कोंडी कथा आपल्यासमोर मी कथन करणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यावर्षी सगळीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेलं आहे. शेतकऱ्यांचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. कोणतंही पीक हातात येईल याची आता गॅरंटी राहिलेली नाही आणि शेतकरी कपाळाला हात लावून बसलेला आहे. अशाच्या अवकाळी पावसानं माझ्या गावच्या शेतकऱ्याची कशी दशा झाली, कशी धुळदाण त्याच्या पिकाची झाली, हे मी माझ्या कोंडी या कथेतून आपल्याला सांगणार आहे. केशव पदवीधर झाला. नोकरीसाठी त्याने पायपीट सुरू केली. गावातील पुढाऱ्यांची घरं पुजली. साखर कारखाना, बँक, पतसंस्था, अन्य ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला. वशिला कमी पडायचा. त्याचा बाप विठोबा लागलं तर नोकरीला 4 रुपये खर्चायलाही तयार होता, पण कुठंच गणित जुळून आलं नाही. शेवटी विठोबा म्हणाला, केशवा, आता बास झाली नोकरीसाठी पायपीट. बाळा, हाही शेती आता करत राहा. पोटपाणी भागेल याच्यावरती. आमिर माती म्हणून कपाळी लाव आणि कष्ट करत राहा. माझा तोच विचार आहे. आता त्यासाठी मण्यात विहीर काढावी म्हणतोय. नको नको बाळा, मी विहीर काढून बघितले एकदा. तो डबरा जलमभर मी आता भरून निघतो एवढं कर्ज झालं. आपल्या जाकले गावात तंडाच्या वर लागलं तरच पाणी, तंडाच्या खाली पाणी नाही. उरेफूड करू नको, उराव कर्ज घेऊ नको. पण नवी काहीतरी करून दाखवण्याची उमेद असणाऱ्या केशवनं ऐकलं नाही. शेवटी केशव काय म्हणाला, दादा, तुम्ही हिर काढायचं चुकली, तुमची जागा चुकली. ओढ्याच्या काठी तळवाटाला आंबा आहे की नाही, त्या आंब्याच्या खाली विहीर काढायची. पाणी लागल आणि नाही लागलं तर नशिबाची परीक्षा बघतच बसणार का? बघू काय होईल. केशवनं ऐकलं नाही. शेतीमध्ये प्रगती करायची असेल तर पाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून त्याने बँकेचं कर्ज काढलं आणि विहीर काढली. विठोबालाही पसंत नव्हतं आणि शेवटी व्हायच तेच झालं. पाषाण फोडूनही पाझर फुटला नाहीच, विहिरीला पाणी लागलंच नाही. त्यात कर्ज वाढत गेलं. शेवटी आहे त्या 2-3 म्हैशीवरती आणि जमिनीवरती कसं तरी चाललं होतं. बहिणींची 2 लग्न, ते लग्न करणं त्याला भाग पडलं. कारण विठोबा आणि त्याची बायको आता थकली होती. आईबाप थकलं होतं, त्यामुळे केशवला कुणाचा आधारच नव्हता. तो एकटा शेतात काम करत होता. आता बहिणींची लग्न करणं भाग पडलं, कर्ज झालं. शेतात विहीर काढली होती, कर्ज झालं. मोटर पंप घेतली, पाईपलाईन झाली, कर्ज वाढतच गेलं आणि पीक येतच नव्हतं. जमीन अशी चांदण्याने वाळायची आणि दैवाराने भिजायची. दिवस असं चाललं होतं आणि मग केशवचं लग्न करायची वेळ आली. केशव लग्न करायला काय तयार नाही. विठोबा म्हणाला, बाळा, ऋण पाणी झालं म्हणून बिन लग्नाचं कोण राहिलंय का? आता आमचं वय झालं, थकलो आम्ही, ऐक माझं, घे लगीन करून. विठोबाने लग्न केलं, पुन्हा कर्ज झालं. दिवस असं चाललं होतं आणि बघता बघता चांदोलीला धरण झालं, वारणा नदीला पाणी झालं. वारणा नदीवरून पाण्याची इरिगेशनची स्कीम सुरू झाली. केशवनं आपल्या वडिलांचा स्कीममध्ये शेअर्स घेतला. पुढं कुसुम आली कामाला. मुलगा झाला केशवला.
कुसुम कामाला फार तरेबाज, कुसुम कामाची होती. केशव बरोबर ती साथ देत राहिली, मळा फुलत राहिला. आई त्या पाण्यावरती, हंगामी पाण्यावरती तो पिकं करायचा, गहू करायचा, हरभरा करायचा. ही कडधान्याची पिकं होतीच. भुईमुग असायचा, भात असायचं, हायब्रीड असायचं. दुधाच्या 2 म्हशी होत्या, 10-12 कोंबड्या होत्या. याचा संसार चालला होता. तशात केशवच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागलं. संसाराचं टाकं घालता घालता केशव घाईला आला. बायको म्हणायची त्याची, काळजी करू नका, आता स्कीम झाली म्हणजे 4-2 वर्षात आपलं कर्ज फिटल. तवर कर्जाच्या हप्त्याच्या नोटिसा येऊ लागल्या. शेवटी केशवनं दावणीची म्हैस विकावी लागली. तोपर्यंत दिरीकेशच्या लोकांनी सांगितलं, दिवाळीला पाणी पडणार, ज्या लोकांना अडसाली लावून करायचे ते करून घ्या. केशवने ठरवलं आपण अडसाली लावून करायचं. जून महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडल्यावर 4.5 फुटी सरी सोडून त्यानं 8632ची नर्सरी आणून लागण केली. नशिबाने 1-2 पाऊस लागला आणि विहिरीना पाणी वाढलं. ह्यानं पिकं केली. शेतामध्ये भुईमुग केला, हायब्रीड होता, सोयाबीन होतं, घरचं शेण होतं, शेणखत होतं. आणि ह्याची निगा, ह्याची हात निगा, बायकोची हात निगा, 4 माणसं जोडलेली. त्यामुळे पिकं फारच चांगली आली. त्या पिकाकडे बघून जाणं येणारी माणसं म्हणायची, केशव आता कर्जातनं जरा मोकळा होईल. आणि केशव तर बांधा उभा राहून कर्जाच्या हप्त्याचं गणित मांडत बसायचं. जाता येता माणसं म्हणायची, काय पीक आणले केशवना औंधा. आणि विठोबा सुद्धा आपल्या पोराचं केलेलं काम बघून त्याचं कौतुक करायचं. असंच दिवस पुढे चाललं होतं. आणि पाऊसही चांगला येऊ लागला, पिकं चांगली आली होती, पाऊस चांगला पडत होता, पिकं चांगली येत होती. काळजी करायचं कामच नव्हतं. सप्टेंबर महिना झाला, गौरी गणपती येऊन गेलं, दसरा तोंडावाला आणि पिकं काढणीला आली. ज्याची आगा पेरणी होती त्यांनी काढणीला सपाटा लावला. काढणीचं पीक असं आहे, लवकर काढलं तर ठीक नाही, रापाच्या पावसानं घोटाळा होतो. शेतातलं पीक खळ्यावर आणि खळ्यातलं पीक घरात येईल याची गॅरंटी नाही, गडबड करावी लागते. म्हणून लोकांनी सुगीचा घायटा उडवला. 4-2 दिवसात केशवची बी काढणी करायचं त्याने ठरवलं होतं. ही नवीन हायब्रिडची बियाणं, मग भात असेल, भुईमुग असेल किंवा सोयाबीन असेल, ती एकाच वेळी काढायला येतात 4-2 फरकानं. आणि केशवचं पीक काढायला आलंच होतं. अडसाली लावून बघण्यासारखा आला होता ऊस. आता पीक काढायचं. केशवनं जोडणी केली. खंडित सोयाबीन कापणीच्या गड्यांना सांगून ठेवलं, 4,000 रुपये एकर ते सोयाबीन काढून देणं. भात काढणीसाठी मशीननंच काढायचं, हार्वेस्ट मशीननं काढायचं ते ठरवलं होतं. शेंगा उपडून चाप लावायचा, कुसुमला शेंगा तोडायला सांगायच्या. आपण इकडं सोयाबीनची काढणी सुरू करायची. 2 दिवस 4 दिवस भाताला वेळ आहे, 2 आठवड्यात पुन्हा भात काढायचं. सगळी जोडणी केली. ताडपदरी आणली, माणसांना सांगितलं. 4-2 बायका नेहमी येणार होत्या रोजगारला कायमच्या, त्यांना सांगून ठेवलं. आणि उद्या तो आपल्या सुगीला सुरुवात करणार होता. आणि त्या दिवशी अचानक रापाचा पाऊस सुरू झाला. मध्यंतरी रापाचा पाऊस असा यायचा, थोडंफार ऊन पडायचं, आभाळात कुठंतर ढग उठायचं, उष्मा वाढायचा आणि सुप्पानं पाऊस वाटायचा. सलग दुपार ढळून देत नव्हता पाऊस. असं 8 दिवस चाललं होतं. आणि आता तर सगळ्या शेतात पाणी झालं. एवढा पाऊस पडला होता. आणि आज संध्याकाळी तर पुन्हा पावसानं जोर केला. एवढा पाऊस पडला, कधी नव्हता तेवढा पाऊस
10 वर्षात पडला ना एवढा पाऊस पडला. पेपरमध्ये सगळीकडे बातम्या येऊ लागल्या. मराठवाड्यात, विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. सगळीकडे बातम्या येऊ लागल्या. पश्चिम महाराष्ट्रही त्यातून सुटला नाही. त्यात पन्हाळ तालुका, त्यात आपलं गाव झाकलं. प्रचंड पाऊस पडू लागला. केशव हवालदिल झाला होता. उद्या कसल्याही परिस्थितीत आपल्या सुगीला तो सुरुवात करणार होता. थोडा चिखल आहे, गैरघात आहे, पण काढणी केलीच पाहिजे या विचारात तो होता. विठोबाला बी झोप लागत नव्हती, म्हणून सगळी तयारी त्याने केली होती. रात्री पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस कोसळत झाला. एवढा पाऊस कोसळत राहिला, ढगफुटी व्हावा असा एवढा प्रचंड पाऊस पडला. 2-3 दिवस सलग पाऊस पडत राहिला. घरातून माणसं बाहेर आली नाहीत. सोसाट्याचा वारा, त्यात वीज कडकडायची. कुठे वीज पडून माणसं दगावल्याची बातमी येऊ लागली, जनावर दगावल्याची बातमी येऊ लागली. घरातून माणूस बाहेर पडण्याला सुद्धा पाऊस अंजिता देत नव्हता. सगळीकडे चिखल, पिकाची नुकसानी. 2-3 दिवसानं पाऊस उघडेल अशी माणसांना आशा होती. कारण परतीचा पाऊस आहे, कायम काय बसणार नाही, उघडेल. पण पावसानं अंदाज माणसांचा चुकवला. पाऊस पडत राहिला आणि मग 2-3 दिवसांनी जेव्हा पाऊस उघडला तेव्हा माणसं घराबाहेर पडली आणि केशव घरातून बाहेर पडला. गावाबाहेरून निघाला, आपल्या मळ्याकडे निघाला. शिवारातली त्याने वस्तुस्थिती बघितली. त्याच्या डोळ्यात विश्वास बसेना. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. सारं पीक पाण्यामध्ये पोहत होतं. जड पायानं तो मळ्यात आला. शेडच्या जवळ उभा राहिला. पुढं बघितलं तर हायब्रीड कोलमडून पडला होता. टिपिरीच्या टिपिरे कंच जमिनीला टेकली होती. वितवीतवर कोंब आलं होतं. भुईमुगाच्या शेंगांची तीच अवस्था. शेंगांना कोंब फुटलं होतं. भाताच्या लोंब्याला भात राहिलं नव्हतं. निम्मार्ध भात जळून गेलं होतं. भाताचं काड पाण्यावर पोहत होतं. भाताच्या रोप्यात गुडघ्याएवढं पाणी. ओढा आत शिरलेला, नाळवा पडलेला, सगळी जमीन खचलेली. ते बघून कणकं झालेल्या पायानं, देवा काय केलं शे, अशी कशी कोंडी केलीस, म्हणून केशव मटकन खाली बसला. घरात आला. विठोबाच्या गळ्यात पडून रडला. सारं घर दुःखात बुडून गेलं. हातात नव्हतं तेवढं सारं पीक आता संपलं होतं. अडसाली लावून बघायसारखी आली होती. भुई सपाट झाली होती. 5-6 महिन्याची लावून. पुढच्या महिन्यात नोव्हेंबर महिन्याला जाणारा ऊस आत्ताच भुई सपाट झाला होता. आणि त्यात संध्याकाळी घरात आला तेव्हाच बँकेच्या थकबाकीच्या नोटीस आल्या होत्या. अन्न गोड लागत नव्हतं. खोळ्या कावऱ्यागत केशव फिरत होता. आपल्या नवऱ्याला वाईट वाटेल म्हणून कुसुम काही बोलत नव्हती, पण तिच्या डोळ्याचं पाणी तुटलं नव्हतं. विठोबा म्हणाला, देवा जलंबर तुझी भक्ती केली, काळी माती आवीर म्हणून कपाळाला लावली मी आणि लेकानं, आणि एवढं कष्ट केलं, काय कोंडी करून ठेवलीशी. त्या दिवशी संध्याकाळी केशव कुसुमला म्हणाला, कुसुम ही बातमी काय आल्या बघितलीस का? कसली? आणि कुसुमच्या पुढं वर्तमानपत्रातली बातमी केशवने तिला वाचून दाखवली. कर्जमाफी अशी ती बातमी होती. कर्जाला कंटाळून जर शेतकऱ्यांना आत्महत्या केली तर त्या शेतकऱ्याचं सरकार पूर्ण कर्ज माफ करणार आणि त्याच्या निराधार कुटुंबाला 1,00,000 रुपये अनुदान देणार. केशवनं मनात ठरवलं, आता कोंडी सुटतीय. ती बातमी ऐकल्याबरोबर, वाचल्याबरोबर कुसुमचा थरकाप झाला. ती म्हणाली, असं काय वाईट वंगाळ भरल्या घरात बोलताय? तुम्ही जीवाचं बरं वाईट करून घेणार? होय, त्याशिवाय कोंडी सुटत नाही. आई बाप
पार एक पदरात आहे. मी घरदार सोडून तुम्ही आत्महत्या करणार? अहो, असून सगळं आम्हाला काय करायचं? आम्हाला वाऱ्यावर सोडू नकासा, परदेशी करू नकासा, असं मनात आणू नकासा. काय करायची कर्जमाफी आम्हाला? माझ्या कोकवापेक्षा ती कर्जमाफी मला मातीस काय उपयोगाची? तिने तो कागद घेतला, चुरगाळला आणि पुढच्या सोप्यात फेकून दिला. पुढच्या सोप्यात खाटावर म्हातारा बसला होता. विठोबाने ते सगळं ऐकलं होतं. त्याने ते कागदात वर्तमानपत्राच्या बातमीचा कागद उचलला, दणक्याच्या खिशात घातला आणि खाटावर विचार करत म्हातारा बसला. त्या दिवशी विठोबाला झोप लागली नाही. रात्रभर तळमळत होता. त्याने मनात विचार केला, आपला केशव हट्टी आहे, मनात आणेल तो करणार, पण तिनं असं का करावं? हट्टपणा सोडावा. नको म्हणत असताना हट्टीपणा केला, हिर काढली ना आता असं केलं तर? पण जमीन माझ्या नावावर, माझ्या नावावर कर्ज, आणि केशवनं आत्महत्या करून काय फायदा? हाकनाक जाणार, माझ्या घरावर कोसळणार, संकट कोसळणार, आबाळ कोसळणार, आम्ही देशी धडीला लागणार. काय करायचा हे संसार? केशवला समजावून सांगायला पाहिजे. असं म्हणून म्हातारा अंथरुणावर पडला होता, पण रात्रभर त्याला झोप लागली नाही. पहाटे पहाटे पहिल्या कोंबडा ओरडताना त्याला जाग आली आणि मग विठोबाच्या मनात विचार आला, त्यापेक्षा आपणची कोंडी सोडवली तर? आणि त्यानं मनाचा निर्धार पक्का केला. कोंबडा ओरडलाच होता, पाठ झालीच होती. म्हातारपणी चालण्यासाठी आजाराची काठी जवळ ठेवली होती, तिने काठी घेतली. अंधारातच तो विठोबा हळूहळू दाराकडे गेला. खुंटीला अडकलेली नायलॉनची चरी हातात घेतली. दाराजवळच्या चपला घातल्या. दाराचा आवाज न होता दार उघडलं. दाराच्या बाहेर गेला, पुन्हा दार लावलं. उंबरट्याच्या पाया पडत विठोबा म्हणाला, देवा आता तरी कोंडी सोडीव. आणि विठोबा पाठमोरा झाला. अंधारात पावलं टाकत टाकत विठोबा चालला होता आणि त्याच्या नजरेसमोर ओढ्याकाठच्या तळवाटाकाठचा आंबा आणि आंब्याची फांदी दिसत होती. जाता जाताना खिशातली त्यानं वर्तमानपत्राच्या कागदाची चुरगाळी आहे का याची खात्री केली. हातातील नायलॉनच्या दोरी घट्ट धरली आणि काठी टेकत टेकत अंधार कापत मळ्याच्या वाटेनं आंब्याच्या रोखानं विठोबा कोंडी सोडवायची म्हणून चालत राहिला, चालत राहिला, चालत राहिला. धन्यवाद. माझं आप्पासाहेब खोत ऑफिशियल नावाचं चॅनल आहे. या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.